मानाचा चौथा गणपती आहे, तर मूर्तीविषयी काय सांग? वैशिष्ट्य म्हणजे या व्यापाऱ्यांचा गणपती असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणगीतून जवळजवळ आमच्याकडे 200 ते 210 किलो चांदी पण आहे गणपती। त्यामुळे लोक या गणपतीला महिलांचा गणपती म्हणतात, व्यापाऱ्यांचा गणपती म्हणतात, चांदीचा गणपती म्हणतात। तर आज आपण आलेलो आहोत तुळशीबाग परिसरातल्या मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीमध्ये, आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये हा तुळशीबाग गणपती आहे तो दरवर्षी विराजमान केला जातो। यंदा सुद्धा आपण पाहतोय गणपतीचं हे मनमोहक रूप आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। या गणपतीचा नेमका इतिहास काय आहे आणि मानाचा चौथा गणपती जे महत्व आहे ते या गणपतीला कसं मिळालं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत या मंडळाचे उत्सव प्रमुख किरण चव्हाण आहेत। काय सांगाल, तुळशीबाग गणपती म्हणजे बाजारपेठांमधला गणपती ओळखला जातो, पण मानाचं जे चौथं स्थान आहे ते या गणपतीला कसं मिळालं? नमस्कार। आपल्या ज्या वेळेस लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरे केले तर पुण्यातील 5 गणपतींना त्यांनी महत्वाचं स्थान दिलं। त्यातला चौथा गणपती आपला तुळशीबागेतला आहे। तुळशीबागेचं महत्व मान याचा अर्थ त्याच्या संपूर्ण बाजारपेठेचा असल्यामुळं त्यांनी जास्त म्हणजे इथं महिलांचं प्राधान्य जास्त असतं। हे महिलांचं बाजारपेठ चांगली असती तर व्यापाऱ्यांची पण देवाणघेवाण चालती, त्या हिशोबाने प्राधान्य देऊन त्यांनी लोकमान्य टिळकांनी त्यावेळी आपल्याला महत्व दिलेलं आहे। किती वर्षी स्थापना झाली मंडळाची? या वर्षी मंडळाला 124वे वर्ष आहे। आणि गणपती बाप्पा विषयी काय सांगाल, म्हणजे एवढी मोठी मूर्ती पुण्यामधल्या कोणत्याही गणेश मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यात मानाचा चौथा गणपती आहे, तर मूर्तीविषयी काय सांग? या अर्थातच पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एवढी मोठी मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाहीये। मुंबई सोडली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बैठ्या पद्धतीची हेमाडपंथी पद्धतीची मूर्ती आहे। या मूर्तीची उंची 14 फूट आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे या व्यापाऱ्यांचा गणपती असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणगीतून जवळजवळ आमच्याकडे 200 ते 210 किलो चांदी पण आहे गणपती। त्यामुळे लोक या गणपतीला महिलांचा गणपती म्हणतात, व्यापाऱ्यांचा गणपती म्हणतात, चांदीचा गणपती म्हणतात आणि प्लस आपलं ओरिजिनल नाव तर म्हणजे मानाचा गणपती आहेच। शहराच्या मध्यवर्ती भागात ते गजबजलेला हा सगळा भाग आहे, गर्दी मोठ्या प्रमाणात असते, तर यंदा काय साकारण्यात आलेलं आहे आपल्याला? नमस्कार। यंदाच्या वर्षी पौराणिक देखाव्याला अनुसरण यावेळी ओडिशा येथील आपण जगन्नाथपुरीचं मंदिर स्थापन केलं आहे। मागचे आपण महाकालेश्वर स्थापन केला होता उज्जैन येथील, तिथल्या जशा विधिवत पूजा होतात, अर्चा होतात, तर ते पण आपण इथे सगळं करू शकतो। या वर्षी आपण जगन्नाथपुरीचं असं वैशिष्ट्य आहे की तिकडे जे काय 56 भोग होतात, तिथल्या जे काय आरत्या होतात, विधी होतात, ते आपण इथे करत आहेत। त्याच्यासाठी आपण खास ओडिशावरनं गुरुजी पण आलेले आहेत तिथे त्यांचे विधी करण्यासाठी। तर यावर्षी जगन्नाथपुरीचं मंदिर आहे ते मंडळाकडून साकारण्यात आलेलं आहे, पण पुन्हा एकदा आपण ही गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती पाहूया। पूर्णपणे फायबर पासून खरं तर ही तयार केलेली मूर्ती आहे आणि बसलेली हेमाडपंथी बाप्पाची ही गणेश मूर्ती बहुतेक महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठेही सहसा पाहायला मिळत नाही आणि त्यावर हे जे चांदीचे अलंकार आहे, जवळपास 200हून अधिक किलोचे चांदीचे अलंकार आहेत ते या गणपती बाप्पाला चढवण्यात आलेले आहेत आणि आकर्षक आणि मन प्रसन्न करणारी अशी ही बाप्पाची मूर्ती जिला मानाचं चौथं स्थान खरं तर मानाच्या गणपतींमध्ये मिळालेलं आहे आणि अगदी गजबजलेला हा सगळा तुळशीबागचा परिसर आहे। एरवी आपण या ठिकाणी आलो तर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, तरी सुद्धा या ठिकाणी भव्य असं हे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे ते मंडळाकडून साकारण्यात आलेलं आहे। 1901 साली खरं तर या गणपती मंडळाची स्थापना झालेली होती आणि त्यानंतर आज ताग्यात या गणपती मंडळाकडून विविध जे देखावे आहेत, गणेश मंदिरं आहेत किंवा इतर जी पुरातन मंदिरं आहेत ती सुद्धा साकारण्यात येतात आणि यंदाही आपण पाहतोय की जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ते सुद्धा अगदी हुबेहूब अगदी छोट्याशा जागेमध्ये सुद्धा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं मंदिर आहे ते सुद्धा मंडळाकडून साकारण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।